पहा आपण पॅरलल परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम पाहिलं होतं मोमेंट ऑफ इनर्शियाचा. आता पॅरलल ऍक्सिस थिअरम बघू. ओके, आता लक्ष द्या. मी काय केलं, एक कोणतीही बॉडी घेतली, एनी बॉडी घ्या, कोणताही शेप घ्या, कसाही. मी काय केलं, याच्या सेंटर ऑफ मास मधून आहे ना काय केलं, एक चॉक वजवला. आता सेंटर ऑफ मास मधून मी काय केलं, त्याच्या एक चॉक घुसळला आहे ना. हा अशा प्रकारे घुसवला की आपण असं म्हणूया की हा सेंटर मधून जाणारा ऍक्सिस आहे. कसा ऍक्सिस आहे हा, लक्ष द्या, हा त्याचा साइड व्ह्यू आहे. आणि जर तुम्ही असं पाहिलं तर टॉप व्ह्यू. तुम्हाला मी असा दाखवेल आहे, समजलं. आता काय केलं, एक कोणताही याच्या साईडला, आता याला नाव देऊन दिलं मी, या पॉइंटला नाव देऊन दिलं सी. जे आपण आहे ना ऑलरेडी घेतलेलं आहे तेच नाव घेऊ, म्हणजे परंपरा, प्रतिष्ठा, म्हणजे तुम्हाला गडबड वगैरे काही होणार नाही. लक्ष द्या, या पॉइंटला नाव देऊन दिलं सी. एक दुसरा एक काय केलं आपण, दुसरा ऍक्सिस घेतला जो कोणत्याही एका पॉइंट मधून याच्यामध्ये घुसवला. ओके, वन एंड मधून है ना. मी लेट्स म्हणतो बरोबर, हा असं आहे ते, बरोबर. मग झालं. आता लक्ष द्या, या पॉइंटला है ना एक होता की जो आपल्या सेंटर मधून गेलेला होता ऍक्सिस. काहीही घेऊ शकता तुम्ही, असं काही नाही. तुम्ही मुद्दाम सेंटर याच्याकरता घेतला की आपलं लक्षात राहायला पाहिजे. पहा, आहे एक ऍक्सिस सेंटर मधून गेलेला आहे आणि एक ऍक्सिस कोणत्याही एका एंड मधून गेला आहे. वन एंड म्हणतो मी याला. या पॉइंटला मी म्हणतो, या पॉइंटला म्हटलं होतं सी, या पॉइंटला म्हणतो ओ. ओके, मग ओसी दिसत आहे सगळ्यांना. आता ही जी बॉडी बनलेली आहे, मी म्हणतो नंबर ऑफ छोट्या छोट्या बॉडीज पासून बनलेली आहे. कोणती बॉडी छोट्या छोट्या पार्टिकल पासून बनते आहे ना. छोटे छोटे पार्टिकल, तर मी कोणताही एक पॉइंट घेतला इथं कुठेतरी, एक रॅन्डम पॉइंट घेऊन घेतो. या पॉइंटला म्हणतो, या पॉइंटला म्हणतो मी पी. आता इकडे लक्ष द्या. आता इथं एक कोणताही रॅन्डम पॉइंट पी आहे, बरोबर, की जो सी पासून सीपी एवढ्या डिस्टन्स वर आहे सेंट्रल ऍक्सिस पासून. हे डिस्टन्स किती झालं त्याचं, सीपी. किती झालं सेंट्रल ऍक्सिस पासून डिस्टन्स, सीपी. सेंट्रल ऍक्सिस म्हणजे हा कसा आहे, ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर आहे. दुसरा, हा जो दुसरा पॉइंट होता, हा होता पॉइंट ओ. पॉइंट ओ काय आहे, हा वन एंड आहे. हा काय सांगत आहे आपल्याला, वन एंड. अरे कधी आहे ना, समजलं. हा जो पॉइंट ओ आहे, आता मी काय करून घेतले, हे ऍक्सेस काढून घेतले याच्यात, आहे की नाही. या पॉइंटला म्हटलं वन एंड ओ आहे. वन एंड ओ पासूनच या पॉइंट पी पर्यंतच अंतर हे जे आहे हे राहील ओपी. सी पासूनच किती राहिलं, ओ पासूनच किती राहिलं, याच्यातला सेंट्रल ऍक्सिस कोणता आहे, सी. आणि त्यानंतर वन एंड मधून जाणारा ऍक्सिस कोणता आहे, नाही, ओ आहे. वन एंड, लक्ष दे इकडे, वन एंड, वन एंड कशापासून चालू होते, ओ. हा म्हटला ओ आहे ना. सेंटर ऑफ मास याचं ज्याला म्हटलं होतं तो म्हटला सी. समजलं का आता, हे दिसत आहे सगळ्यांना. बर, हे आता दिसत आहे की नाही. पी रॅन्डम पॉइंट आहे. पी हा असा पॉइंट आहे की ज्याला म्हणतो मी, ते एका पार्टिकलचा मास दाखवते, छोटसा मास डीएम. काय दाखवत आहे ते, आता लक्षात आहे कसं दिसत आहे. याच्यावरच आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढू. मोमेंट ऑफ इनर्शिया पॅरलल ऍक्सिस थिअरमचा काय असते. आता हे साइड व्ह्यूने तुम्हाला समजेल का, मग तुम्हाला कोणता व्ह्यू पाहावा लागेल, टॉप व्ह्यू पाहावा लागेल. लक्ष द्या, टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला जर पाहिलं तुम्ही, तर सी मधून हा ऍक्सिस घुसलेला आहे आणि ओ मधून ऍक्सिस घुसलेला आहे. लक्ष दिसत आहे का सगळ्यांना, असा कुणी आहे ज्याला दिसत नाही आहे, दोन्ही ऍक्सिस दिसत आहे ना, समजलं का. मग आता पाय इकडे, आता मी टॉप व्ह्यू काढतो बोर्डवर आणि आपण पॅरलल ऍक्सिस थिअरम शिकू याच्यावरूनच, आहे की नाही. लक्ष द्या आता, है ना. याच्यावरच पॅरलल ऍक्सिस थिअरमला कम्प्लिटली प्रूव्ह केलं जाऊ शकते आणि शिकल्या जाऊ शकते. मी काय करतो, मुद्दाम याचा काढत आहे एक पॅरलल ऍक्सिस थिअरम. अशी प्रकारची आपली बॉडी होती, जरूर नाही आहे मी गोल बॉडी घेतली म्हणून तुम्ही गोल घ्या. कोणत्याही रॅन्डम शेपची तुम्ही बॉडी घेऊ शकता, काही हरकत नाही, बरोबर. मग मी मुद्दाम काय करतो, ही गोल बॉडीला गोल न बनवता काय केलं, मी मुद्दाम थोडस तिरप वगैरे बनवून टाकलं आहे. अशी बॉडी आहे.
याच्यामधून सेंटर मधून ऍक्सिस जात होता. आता मी पाहत आहे टॉप व्ह्यू. कोणता व्ह्यू पाहत आहे? टॉप व्ह्यू. वरून मला हा जो ऍक्सिस आहे याच्यामधून जाणार आहे, हे जे चॉक आहे, हे जे ऍक्सिस आहे ना, हे साईडने दिसतात, पण वरून पाहिल्यानंतर तो डॉटच दिसतोय आहे ना. टॉप व्ह्यूने तो डॉट दिसतो. त्यामुळे मी काय म्हटलं, सेंट्रल ऍक्सिसचा जो सी पॉइंट आहे हा मधामध्ये आहे, जिथं इट इज द सेंटर ऑफ मास. हा पॉइंट कसा आहे? सेंटर ऑफ मास. द सेंटर ऑफ मास काय असतं? द पॉइंट ऍट विच होल मास ऑफ अ बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. असा एखादा पॉइंट असतो प्रत्येक बॉडीवर की असं वाटतं त्या बॉडीचं पूर्ण मास तिथे एकवटलेला आहे. जरी म्हटलं सर्कलच्या केसमध्ये ते सेंटर असतं, डिस्कच्या केसमध्ये आहे ना, तुम्ही पॅड फिरवता हातावर आहे ना, तर हे जे आपलं रायटिंग पॅड असते हे आपण जनरली सेंटर मध्येच बोट ठेवून फिरवतो, तर तो झाला सेंटर ऑफ मास आहे. त्यानंतर एक वन एंड मधून ऍक्सेस पास केला, त्याला म्हटलं होतं ओ. काय म्हटलं? ओ है ना. मग काय असते? अऋषी. या पॉइंटला म्हणायचं ओ. त्यानंतर एक पॉइंट घेतला, पॉइंट पी. पॉइंट पी हा कोणताही एक पॉइंट आहे त्या बॉडीवरचा की ज्याचं तो पार्टिकलचं मास डीएम दाखवत आहे. तिथं पॉइंट पी ला पार्टिकलचा मास किती आहे? डीएम. आता सी पासून पी चं अंतराला मी म्हणेल सीपी. अरे सीपी म्हणतो ना, सी पासून पी चं अंतर सीपी. ओ पासून अंतर ओ पासून पी चं अंतर ओपी. आता लक्ष द्या हा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया जर मला ऍट पॉइंट सी काढायची असली तर मी कसे म्हणेल मुवमेंट ऑफ इनर्शिया कशी काढेल? याचं मास किती आहे? डीएम आहे इनटू याच्या डिस्टन्सचा स्क्वेअर सीपी स्क्वेअर. हे ना इथली मुवमेंट ऑफ इनर्शिया. जर मला टोटल बॉडीची आहे ना, टोटल मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी काढायची आहे अराउंड ऍक्सिस at point C about an axis passing through its center of mass IC. तर ही काय ना इंटिग्रेशन ऑफ आहे ना CP स्क्वेअर डीएम किंवा डीएम CP स्क्वेअर आहे ना. हे गुणिले आहे का? हे गुणिले आहे सारखं आहे, काही फरक पडेल काय? बरोबर. तेच मला जर मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायची असली कशाची? अबाउट अन ऍक्सिस ओ. काय येणार? ओपी स्क्वेअर डीएम इंटू ओपी स्क्वेअर किंवा ओपी स्क्वेअर डीएम म्हणू शकतो. ओके. आणि जर मला टोटल मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी काढायची असली अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू द पॉइंट ओ, इंटिग्रेशन ओपी स्क्वेअर डीएम किंवा डीएम स्क्वेअर ओपी. इथपर्यंत काय डाऊट आहे? याला म्हणतो इक्वेशन 1, याला म्हटलं इक्वेशन 2. बरोबर. आता हा जो पॉइंट ओ आहे हा असा ऍक्सिस, या पॉइंट ओ मधून ऍक्सेस गेलेला आहे, हा वन एंड मधून गेलेला आहे, हा सेंटर मधून गेलेला आहे. या सेंट्रल ऍक्सिस आणि वन एंड मधलं अंतर साहजिकच आपल्याला काढता येईल, कारण कोणत्याही बॉडीचं सेंटर आपल्याला माहितीच असेल जे आपण घेऊ, साहजिकच ना. मग आपण म्हटलं याच्यामधलं अंतर दिलेलं आहे आर, हे आपल्याला माहिती आहे. आर व्हॅल्यू नोन आहे. सीपी आणि ओपीचं रिलेशन आपल्याला काढायचं आहे की काय येणार आहे ना. आता हे त्या बॉडीचा मी ऑलरेडी दाखवलं होतं, पुन्हा एक वेळ दाखवेल मी. कॅन आय से दॅट आता या त्रिकोणामध्ये आता जनरली आपल्याला पायथागोरस थेरमची खूप आवड आहे, पण मला सांगा पायथागोरस थेरम याच्यामध्ये लागेल का? पायथागोरस त्रिकोणाकरता आपल्याला पायथागोरस थेरम करता जो त्रिकोण लागतो कसा असतो? आपल्याला 90 ची आवश्यकता लागते ऋषी. मग ऋषी जर आपल्याला 90 घ्यायचं असलं आणि नसलं तर मग काय करायचं कोमल मॅडम? आपल्याला जर 90 घ्यायला 90 नाही आहे तर मग आणा कुठून तरी, म्हणजे बनवा याला. ओके. मग काय करू आपण? ओसी ला एक्सटेंड करू, एक्सटेंड ओसी अँड ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट पी ऑन ओसी आहे ना. या पॉइंटला म्हणून द्या डी. बरोबर. सेंट्रल ऍक्सिसचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढला. ओके. अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया काढला अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर आहे ना, सेंटर ऑफ मास. मग आपण म्हटलं की याचा मास गुणिला अंतराचा स्क्वेअर हा आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. मग मास किती होतं? पी डीएम है ना, डीएम इंटू सीपी स्क्वेअर. तसंच याचा वन एंडचा कसा काढला? डीएम इंटू ओपी स्क्वेअर. समजलं. आता एक लक्ष द्या, आता आपल्याला 90 भेटला. 90 भेटल्यानंतर आपण काय ऐकतो ऋषी? मग कॅन आय से दॅट ऋषी सर है ना. सो आपल्याला 90 डिग्रीचा अँगल भेटल्यानंतर आपण लगेच काटकोन त्रिकोणाला पायथागोरस थेरम लावतो ना. असं असते मग ते कुठे मॅडम लावा याला पायथागोरस थेरम. ऍज यू नो दॅट पायथागोरस थेरम काय म्हणतो? ओके. आता मला सांगा हे कन्स्ट्रक्शन मध्ये अँगल तयार झाले कोणते?
CD आणि PD. ओके, CD आणि PD कन्स्ट्रक्शन मध्ये अँगल तयार. आता कन्स्ट्रक्शन मुळे साईड तयार झाल्या. ऍक्च्युली सीडी साईड बद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? सीडी काय हे ऍक्च्युअल याचा आपल्या पूर्ण बॉडीचा किंवा आपल्या पूर्ण मुवमेंट ऑफ इनर्शिया जी काही प्रोसेसिंग मध्ये घेतात याचा पार्ट आहे का? नाही आहे. पीडी पार्ट आहे का? नाही आहे. हा आपल्या ऍक्च्युअल मध्ये याची काही आवश्यकता नव्हतीच. आपण बिना 90 घेतलं आपलं काम होत होतं, पण आपण मुद्दाम 90 घेतलं कारण की आपला ओपी आणि सीपीचं रिलेशन काढायचं होतं. मग आता 90 घेतला तर हिशोब तर द्यावा लागेल ना. क्लिअर? मग त्याच्याकरता आपण हे कन्स्ट्रक्शन केलं. समजलं का इथपर्यंत? ओके, इथपर्यंत हे डायग्राम ड्रॉ करा. मी तुम्हाला डिस्क दाखवतो की ज्याच्यामधून आपण हे दोन ऍक्सिस पास केले होते. ओके, लक्ष द्या. हा होता एक पहिला सेंट्रल ऍक्सिस. आता हे डायग्राम अशा प्रकारे दिसत आहे. लक्ष द्या जरा. हा, मग आता पहा, हा एक सेंट्रल ऍक्सिस मधून फसवलेला आहे. हा एक ठीक आहे, समजला. हा 1 एंड मधून फसवलेला आहे. हा सॉरी सेंट्रल ऍक्सिस मधून. आणि हा दुसरा मी फसवतो. एक सेकंड मी दाखवतो तुम्हाला. तुम्हाला वेळही देतो. क्लिअर? हे अशा प्रकारे दिसत आहे साइड व्ह्यूने. आहे साइड व्ह्यूने अशा प्रकारे दिसत आहे आणि टॉप व्ह्यूने अशा प्रकारे. तर आपण असं पाहत आहे, असं पाहत आहे ना. आणि साइड व्ह्यूने अशा प्रकारे दिसते. दिसलं? क्लिअर झाला? इथपर्यंत नोट करा. आपण पुढची स्टेप सांगतो मी तुम्हाला. झालं? तर मग आपण याच्यामध्ये पाहिलं, डिस्क मध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं. आता लक्ष द्या. आता आपल्याला आपण हा जो पायथागोरस थेरम, आता ट्रायंगल झाला ना आपल्याला, ट्रायंगल ओपीडी. ओके, सो ट्रायंगल ओपीडी मध्ये जर आपण पायथागोरस थेरम लावला तर काय? ओके, सो इन ट्रायंगल ओपीडी काय आहे ते सांगा मला. ओपी स्क्वेअर बरोबर ओडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर. काय असं म्हणू शकतो आपण? ओडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर बरोबर ओपी स्क्वेअर. म्हणजे एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग. वन साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर इक्वल्स टू हायपोटेन्यूज. ओके, आता ओपी स्क्वेअर जर आपल्याला काढायचा आहे, कॅन आय से दॅट ओडी स्क्वेअरला मी अशा प्रकारे, ओडी म्हणजे ओसी प्लस सीडी म्हणू शकता की नाही तुम्ही? बरोबर. मग याला म्हणतो ओसी प्लस सीडी होल स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर. मग आता ओसी प्लस सीडी आहे ना. ओसी प्लस सीडी म्हणजे ए प्लस बी होल स्क्वेअर. मग याला एक्सपान्शन करता येईल आपल्याला मॅथमॅटिकल. मग कसं येणार? ओसी स्क्वेअर एका बाजूचा वर्ग अधिक 2 गुणिला ओसी गुणिला सीडी प्लस सीडी स्क्वेअर. पहा याचं एक्सपान्शन कसं केलं? ए प्लस बी होल स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्यानंतर येणार पीडी स्क्वेअर बरोबर. मग आता इकडे लक्ष द्या. आपण इथं 90 घेतली होती ऋषी बरोबर. त्याच्यामुळे आपलं लक्ष नाही राहिलं, पण आणखी एक राईट अँगल ट्रायंगल बनला. तो म्हणता पीसीडी आहे की नाही. मग असं म्हणू शकतो का, याचा हिशोब इकडे देऊन द्या. इन ट्रायंगल पीसीडी असं म्हणू शकतो. सीपी स्क्वेअर बरोबर सीडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर म्हणता येईल ना. आहे ना. एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग आहे ना. वन साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर इक्वल टू हायपोटेन्यूज. असं म्हणता येते की नाही. हा छोटा ट्रायंगल तयार झाला. याच्यामध्ये हा आपल्याला हिशोब देता येईल बरोबर. मग आता इकडे लक्ष द्या. या एक्सपान्शन मध्ये सीडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअरच्या जागेवर काय मी पीसी स्क्वेअर लिहू शकतो? तुझं काही बिघडेल कशी दिलं म्हणता. ओके, कॅन आय से दॅट ओसी स्क्वेअर प्लस 2 इंटू ओसी इंटू सीडी प्लस हे काय आहे? सीपी स्क्वेअर आहे. मग हे येणार ओपी स्क्वेअर. इथपर्यंत काही डाऊट आहे ना. आता इकडे लक्ष द्या. ओपी स्क्वेअर बरोबर हे आहे. काय म्हणू मी? टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट 1x आहे ना. हे इक्वेशन 2 मध्ये आपण पाहिलं. हे पुन्हा सांगायचं बरं. लक्ष द्या. ओसी प्लस सीडी स्क्वेअर होता म्हणजे
ओसी प्लस सीडी स्क्वेअर म्हणजे ओसी स्क्वेअर प्लस 2 इंटू ओसी इंटू सीडी प्लस सीडी स्क्वेअर है ना, ए प्लस बी होल स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर आणि पीडी स्क्वेअर जसा तसा उचलला ना, आहे की नाही, समजलं. मग आता सीडी स्क्वेअर आणि पीडी स्क्वेअर बरोबर काय असते, सीडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर सीडी स्क्वेअर. मग आपण हे बाकीचं जसं तर तसं लिहिलं, याच्यामध्ये चेंज केला का नाही, सीडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअरच्या जागेवर टाकलं, समजलं. बर, मग आता इकडे लक्ष द्या, हे आलं आपलं ओपी स्क्वेअर. ओपी स्क्वेअर. आता ऍज यू नो दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट 1 हे काय आहे, इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअर डीएम. मग असं म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन क्रमांक 2, फ्रॉम इक्वेशन 2 कॅन बी से दॅट आय ओ इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअर डीएम. सो इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअरच्या जागेवर मी हे टाकतो पहा, ओसी स्क्वेअर प्लस 2 इंटू ओसी इंटू सीडी प्लस इंटू डीएम म्हणू शकतो ना असं, सीपी स्क्वेअर इंटू कंसाच्या बाहेर डीएम आहे ना, डीएम कंसाच्या बाहेर आहे. क्लिअर. मग आता याचा थोडस सेपरेट करून घेऊ, हे थोडस जास्त लांब झालं ना. मग आता आय ओ बरोबर असं म्हणू शकतो इंटिग्रेशन ऑफ ओसी स्क्वेअर डीएम है ना प्लस 2 इंटिग्रेशन ऑफ ओसी इंटू सीडी इंटू डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ सीपी स्क्वेअर डीएम. क्लिअर. इथपर्यंत काही डाऊट. आता एक गोष्ट लक्ष द्या. हा, आता या सगळ्यांना एक्सपांड करताना आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, कोणती, सीडी हा ऍक्च्युअलचा पार्ट आहे का, सीडी ऍक्च्युअल याचा पार्ट होता का आपला, डी पॉइंटशी घेणं देणं नव्हतं. आणि सी पॉइंट असा होता, सी पॉइंटला होतं सेंटर ऑफ मास, सी पॉइंटला काय होतं मी नव्हतं, छोट्याशा पार्टिकलचा मास आहे डीएम. मला सांगा पूर्ण बॉडीचं जर मास काढायचं असलं तर ते काय येणार, इंटिग्रेशन ऑफ डीएम. इंटिग्रेशन ऑफ डीएम, एका पार्टिकलचा मास मिळम, असे पार्टिकल मिळून काय बनलेली आहे, बॉडी बनलेली आहे. मग पूर्ण बॉडी जर काढायची असते तर सगळ्यांचं इंटिग्रेशन आहे ना. हे लहानपणापासून शिकत आलो आपण, 3 दिवस झाले शिकू राहिले नाही. मग पहा आता इकडे, बरोबर. मग हे तर माहितीच आहे तुम्हाला. त्यानंतर दुसरी एक गोष्ट, डी हा पॉइंट नाही आहे ऍक्च्युअली. डी कुठून आला, 90 घेतली त्यावेळेस आला, बरोबर. मग डी हा ऍक्च्युअली याचा पार्ट नव्हता, त्यामुळे काय असं म्हणू शकतो मी, हे जे टर्म आहे मधातली 2 ओसी इंटू सीडी, तर हा पार्टच नाही आहे, काही मतलबच येत नाही हा, आहे की नाही. हा काय, हा केटरिंग वाला आहे, याला आपण पाहुण्याच्या पंक्तीत जेवायला बसवू काय, नाही, काही मतलब येत नाही याचा. मग याची जागा होऊन जाईल 0. तर आपला 1 एंडचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय ओ काही इकडे लक्ष द्या, इंटिग्रेशन ऑफ ओसी स्क्वेअर डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ सीपी स्क्वेअर डीएम. आता इकडे लक्ष द्या, इंटिग्रेशन सीपी स्क्वेअर डीएम ला कुठतरी पाहिल्यासारखं वाटते, बस स्टँड रेल्वे स्टेशन पुढे इक्वेशन 1 आहे ना, आठवते. याला आयसी ला आपण लहानाचं मोठं केलं होतं, कोणाला लहानाचं मोठं कशा करता करता आहे की नाही. मग इंटिग्रेशन सीपी स्क्वेअर डीएम च्या जागेवर मी म्हणतो आयसी है ना. आता लक्ष द्या, इंटिग्रेशन ओसी स्क्वेअर, ओसी स्क्वेअर, ओसी म्हणजे काय, आर आहे, याला म्हणू आर स्क्वेअर आणि डीएम. मग आता आर तर ओसी, आता 1 एंड आणि सी मधलं अंतर चेंज होणार आहे काय, कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. मग काय असं म्हणू, आय ओ बरोबर आयसी प्लस आर स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ डीएम. इंटिग्रेशन ऑफ डीएम म्हणजे एम. मग आय ओ बरोबर काय ना, एम आर स्क्वेअर. समजलं. मग ही आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ऍक्सिस. मग असं म्हणू शकतो का, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू 1 एंड इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी passing through its central axis or passing through its center of mass or passing through its center. Moment of inertia about an axis passing through one end is equal to sum of moment of inertia of body passing through its center and
product of mass of a body and square of the distance between two parallel axes. Square of the distance between two parallel axes. हेच स्टेटमेंट आहे पॅरलल ऍक्सिस थिअरमचं आणि हेच पॅरलल ऍक्सिस थिअरमचा प्रूफ कसं केलं समजलं? स्टेटमेंट समजलं? सोपं आहे की नाही? फिजिक्सच सोपं आहे बरोबर. हा जे आहे करून